आपल्याला ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग आणि यातील श्लोक क्रमांक 12 आहे. मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञानाविचेतसहा राक्षसी मासुरी चैव प्रकृतीन मोहिनी श्रिताः. ह्या श्लोकाचा अर्थ खाली दिलेला आहे. ज्ञानोबा सांगतात की त्यांच्या सर्व आशा व्यर्थ होतात, त्यांची सर्व कर्म व्यर्थ होतात आणि त्यांचे ज्ञानही निष्फळ असते, ते विवेकशून्य होतात. म्हणजे जे काय ह्या मूर्तीपूजेमध्ये अडकलेले आहेत, मूर्तीपूजा करू नये असं सांगितलं नाही, पण तुम्ही तिथंच अडकून राहणार. शेवटीला जे काही तत्व आहे त्या तत्वामध्ये आपण भगवंत तत्व रूपाने आहे, श्रीगुरु तत्व रूपाने आहे. मग आपल्याला तत्वरूपाकडे जाण्यासाठी पहिली जी पायरी आहे ती आपल्याला मूर्तीपूजा, तीर्थाला जाणं, आंघोळ करणे सगळं करा, पण त्याच्या पुढं आपण जायला पाहिजे. जर आपण उत्तम प्रकारे शिक्षण घेतला, बघ आता हल्लीच्या काळामध्ये आता जी तरुण पिढी आहे ती उत्तम प्रकारचं शिक्षण घेतात आणि चांगल्या प्रकारचं पगार कमवतात, म्हणजे सॅलरी चांगल्या प्रकारची मिळते त्यांना, कारण ते उत्तम प्रकारचं शिक्षण घेतात. घरची परिस्थिती चांगली असते, वडिलांची एक त्यांना हे असते, आई वडिलांची सपोर्ट असतो, पैसा अडका सगळं आहे माणसाकडे. आता पूर्वीच्यासारखी परिस्थिती राहिली नाही, तर आता ते पुढे जातात. तसं आपण काय करायला पाहिजे की आपली परिस्थिती आता तशी राहिली नाही पहिल्यासारखी. आपण पण काय करायला पाहिजे, मूर्तीपूजा, तीर्थाला जाणं हे करा, पण त्याच्या पुढं पण काहीतरी आहे, त्याच्या पुढं भक्ती आहे त्याच्या पुढं, पण ते आपण घेत नाही, आपण मनाला लावून घेत नाही. आपल्याला वाटलं जे आहे चाललंय ते बरोबर आहे, पण नाही, त्याच्या पुढं आपण जायला पाहिजे. आपण तिथंच थांबून जमणार. हे ज्ञानोबारानं मागच्या श्लोकामधून 11व्या श्लोकामधून सांगितले. ज्ञानोबाराने जेव्हा आकार एक पुढा देखती तेव्हा ते देव येणे भावे पूजते, मग तेची बिघडली टाकीती नाही म्हणून. म्हणजे एकदा आकाराला मूर्ती आली की तिची पूजा करतात, आणि आकार गेला, तुटला, भंगली तर ती टाकतात आणि तिथं विसर्जन करतात. मग देव विसर्जन करण्यासारखं आहे का? कारण देव म्हणतो मी सातत्याने सगळीकडे मीच भरलेला आहे, जळी स्थळी काष्टी हृदय पाशाने सगळीकडे मीच भरलेला आहे. आणि लोक तर मग मूर्तीची पूजा करून मूर्ती भंगली की टाकतात, पण ज्ञानोबा सांगतात त्याच्या पुढं काहीतरी आहे ज्ञान, आणि ते ज्ञान घेण्यासाठी आपल्याला 12वा श्लोक काय सांगतो की बघा काय सांगतात, आणि ते राक्षसांच्या व असुरांच्या मोह पाडणाऱ्या प्रकृतीचा आश्रय केलेले असतात. असे लोक जे असतात जे मूर्तीपूजा करतात, आकाराची पूजा करतात, येरती बहु जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी. ज्ञानोबा सांगतात येरती बहु जोडती किरीटी. अरे अर्जुना, असे बरेच लोक आहेत की ते देवाची भक्ती, देवाचं भजन भोगासाठी करतात. येरती बहु जोडती किरीटी दयांची भजने भोगासाठी. म्हणजे प्रत्येक माणूस कशासाठी पूजा करतो? भोगासाठी. आणि मी तुम्हाला काल सांगितलं, भोगी मन असू नये, देह दुःख त्रासू नये. भोगी मन असला तर आपल्याला आपल्याच देहाला त्रास होतो, आणि पुढे आशा धवरू नये जीवित्वाचे. भोगी मन असेल तर परत जन्माला यावं लागेल. म्हणून येरती बहु जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी. भोगासाठी माणूस काय करतो? आपल्याला इच्छा, आकांक्षा, कामना, भावना देवाकडनं जे जे पाहिजे ते मागतो, आणि एकदा ते मिळालं की तो माणूस भोगामध्ये अडकतो. आणि भोगामध्येच काय होतात? भोगामधूनच रोग होतात. रोग निर्माण होण्याचं कारण एकमेव की अति भोग घेतलं की माणसाला रोग होतो. अति लोभ त्याग क्षोभ होईल जाना, अति विषय सर्वदा दैन्यवाना. देणारा देवच आहे, प्रत्येक माणसाला देणारा देवच आहे, पण ते दिल्यानंतर आपण त्याचा उपयोग कसा करायला पाहिजे? भगवंताने आपल्याला दिलाय असा आपला भाव निर्माण झाल्यानंतर त्याचा आपण सदुपयोग करायला पाहिजे, आपण त्याचा दुरुपयोग नाही करायला पाहिजे. मग सकळ करणे जगदीशाचे, सगळं करणारा भगवंत आहे, पण आपल्याला भगवंताने जे काही दिलेलं आहे अशा तिमिर दृष्टी विषय अंध झालेत.
म्हणून मनुष्य काय करतो, आशा आकांक्षा कामना भावना ह्या विषयांमध्ये जाऊन आंधळा झाला, विषय अंध झालेत। येरती बहु जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी, आशा तीव्र दृष्टी विषय अंध झालेत, सगळीकडे लोक विषयांमध्ये आंधळे झालेत। विषय भोगण्यासाठी काय करतात, आपली इच्छा तृप्तीसाठी मनुष्य काय करतात, देवाला काय काय नवस बोलतात, इच्छा तृप्ती, आणि देवाचं नाव पण ठेवतात इच्छा तृप्ती। आता मला सांगा, इच्छा तुम्ही केली का देवाने केली? आपणच इच्छा करतो आणि इच्छेची तृप्ती करणारा भगवंत असं समजतात, पण तसं नाही बरं का। कारण जे जे आपल्या कर्मामध्ये जे जे लिहिलं आहे ते आपण श्रम केले आपल्याला भेटणारच आहे। म्हणून इथं काय सांगतात की विवेक शून्य होतात आणि मनुष्य काय होतात, विवेकाकडे जात नाही, शोधबोध घेत नाही, देवाकडे वाटेल ते मागतात, आणि एकदा का आपल्या कर्माप्रमाणे जे काय आपल्याला कष्टाप्रमाणे जे काय मिळालं तर मग त्या पैशाचा दुरुपयोग लोक करतात, आणि ते राक्षसांच्या व असुरांचा मोह पाडणाऱ्या प्रकृतीचा आश्रय केलेले असतात। आणि काय सांगतात बघा पुढं, अशी लोक म्हणजे प्रवृत्ती हीच राक्षस आहे। राक्षस म्हणजे कोणी, राक्षस म्हणजे काय, ते मोठ्या मोठ्या दातांचे, मोठ्या मोठ्या शिंगांचे, जटा वाढवलेले असे ते राक्षसने सांगितले। राक्षस ही प्रवृत्ती आहे। राक्षस काय आहे, प्रत्येक माणसाची राक्षस हीच प्रवृत्ती आहे। तमोगुण राक्षसी त्याने सत्वगुण ते ग्रासी, ज्ञानवाऱ्या स्पष्टपणे सांगतात तमोगुणच राक्षस आहे। जे तामसी वृत्तीचे लोक असतात तेच राक्षस आहेत। राक्षस असा स्पेशल माणूस काय देवाने बनवलेला नाही। ज्यांची वृत्ती घाणेरडी आहे, ज्यांची वृत्ती तामसी आहे ते राक्षस आहेत, आणि ते वृत्ती हीच काय आहे, वृत्ती हीच राक्षस आहे। आणि त्या आसुरी वृत्ती तर आपली वाढत गेली, माणसं कोणत्याही माणसाकडे आसुरी वृत्ती वाढत गेली, म्हणून तर लिहिले की नाही, सत्वगुणे भगवत भक्ती। सत्वगुण वाढत गेलं की भगवंताची भक्ती होते, भगवंताची प्राप्ती होते। रजोगुणे अधोगती, रजोगुण वाढला तर माणसाला अधोगतीला जात, आणि तमोगुणे अधोगती, सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती। रजोगुण वाढला तर मनुष्य परत जन्माला येतो, पण कोणत्या जन्माला ते हे समजत नाही बरं का। आणि तमोगुणे अधोगती, आणि तमोगुण वाढला तर माणसाला अधोगती म्हणजे जे काय खालच्या योनीत त्या सगळ्या। म्हणून सगळं जे माणसाचं जीवन आहे ते प्रवृत्तीवर आहे, प्रवृत्तीवर बरं का। प्रवृत्ती तुमची चांगली झाली, आणि प्रवृत्ती चांगली कोणती आहे तर लक्षात घ्या। आता तुम्ही सगळे साधक आहेत, प्रवृत्ती चांगली कोणती, चांगले विचार करणे, चांगलं खाणं, लोकांशी चांगलं बोलणं, नाही, समर्थाने खोडून टाकले ती मत। समर्थ सांगतात की प्रवृत्ती चाले अधोमुखे, आणि निवृत्ती धावे वृद्धमुखे, आणि वृद्धमुखे नाना सुखे। विवेक आतलं बरं का, हे सगळं आतलं निरूपण आहे। समर्थ रामदासांनी संपूर्ण अंतर्मुख होऊन दासबोध लिहिलेला आहे, पण हे कोणाला कळत नाही, कारण अंतर्मुख लोक होतच नाही। म्हणून अंतर्निष्ठ तितकेच तरणार, समर्थ सांगतात अंतर्भ्रष्ट तितके बुडाले। ज्याने अंतर्मुख होत नाही, नुसतंच आपला उपासना करतो, हे हा ग्रंथ वाच, तो ग्रंथ वाच, भजनाला जा, कीर्तनाला जा, गंगे स्नान करायला जा, तीर्थाला जा, नाही मिळणार त्यातनं। समर्थ रामदासांनी लिहिलंय की प्रवृत्ती चाले अधोमुखे। जी प्रवृत्ती आपली जी आहे ती घाणेरडी प्रवृत्ती आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, आपल्याला वृद्धमुखे आपल्याला जाता येत नाही। साधा नियम सांगतो तुम्हाला, आपण अग्नी पेटवली ती वरच्या दिशेला येते बघा, धूर निघाला तर तो वरच्या दिशेला जातो। मग आपल्याला मूलाधार ते ब्रह्मरंध्र असा जो प्रवास तो आपल्याला जर जमला नाही शेवटपर्यंत, तर आपली भक्ती केलेली फुकट जाणार आहे। प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती धावे वृद्धमुखे, वृद्धमुखे नाना सुखे, विवेके जाणती। जे विवेकी लोक आहेत, म्हणजे विवेक का, आता आपण एवढा एकनाथी भागवत वाचला 23 अध्याय, काय सांगतो की विवेकच तुम्हाला भगवंतापर्यंत पोचवेल। आपली साधना जी आहे ना, साधना करा,
पण साधना करता करता वृद्धमुखे नाना सुखे, वृद्धमुखाला यायला पाहिजे. उलट उलट माघारा गड्या, फिर गोते खाशी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून ये जाशी. मुक्ताबाई सांगते कोणाला कोणाला सांगते मुक्ताबाई, म्हणजे याचा अर्थ काय, चांग्याला सांगतो बरं का, चांगदेवाला सांगतो. चांगदेवाला पण कळलं नाही, ते मुक्ताबाईला कळलं नाही. ते आपल्याला कळलं पाहिजे की प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती धावे वृद्धमुखे. म्हणजे प्रवृत्तीतून आपण निवृत्त व्हायला पाहिजे, कुठलेच गुण आपल्याकडे नाही पाहिजे. वृद्धमुखे नाना सुखे, हे विवेक. वृद्धमुख आपण जर आपली उपासना किंवा आपलं ध्यान म्हणजे मुळाधार ते वरच्या दिशेला जर जायला लागलं तर आपल्याला सुख, आनंद, प्रेमानंद, सुख, स्वानंद आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो. वृद्धमुखे नाना सुखे, हे विवेक कधी निर्माण होईल तुमच्याकडे, जर ती उपासना तुमची मुळाधार ते ब्रह्मरंध्राकडे जायला लागली तरच तुम्ही विवेकवान आहात. नाही तर विवेक शून्य जर झाले, तर विवेकहीन जर झाले, तर विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान. बघा, पशुसारखं जीवन आहे सगळ्या लोकांचं, कारण ती कुंडलीने जागृत होतच नाही. झाली एकदा का ते वरच्या दिशेला यायलाच पाहिजे. आणि वृद्धमुखे नाना सुखे, विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान. म्हणजे प्राण्यांसारखं जीवन आहे प्रत्येक माणसाचं. तयांचे ऐकता भाषण परलोकाचे, त्यांचं आपण भाषण ऐकलं, त्यांचं कीर्तन ऐकलं, ज्यांची कुंडलीने जागृत झाली त्यांचं कीर्तन ऐकलं, त्यांचं प्रवचन ऐकलं, तर आपल्याला काही फायदा मिळणार नाही, काहीही फायदा होणार नाही आपला. कीर्तन कोणाचं ऐकायचं, ज्याची कुंडलीने जागृत झालेली आहे, जो वृद्धगामी झालेला आहे. उलट उलट माघारा फिर गोते काशी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून जाशी. काय सांगतात, मायेचा पूरच्या पूरच या कलियुगामध्ये मायेने काय केलंय, पूरच चालल्यात सगळीकडे. त्या पुरामध्ये सगळेच वाहत चालल्यात, कोणीच कोणाला थांबवू शकत नाही. आणि त्या वाहणाऱ्या पुराला थांबवण्याचं जे सामर्थ्य आहे ते कुंडलिनी जागृतमध्ये आहे. मग तसा सद्गुरू जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला खरं नाही लोकांचं काय. आणि अशी लोक ज्यांची कुंडलिनी जागृत झालेली नाही ते आसुरी प्रवृत्तीचे आहेत. आसुरांचा मोह पडणाऱ्या प्रकृतीचा आश्रय केलेले असतात, म्हणजे त्यांची प्रकृती आसुरीच आहे असं ह्या 12व्या श्लोकामध्ये ज्ञानोबा सांगतात. आता ओवीकडे वळूया आपण. 172 या लागी जन्मलेची ते मोघ, जैसे वार्षी विन मेघ, का मृगजलाचे तरंग दुरुनीची पहावे. ज्याची मजविषयी अशा प्रकारची समजूत असते त्यांचा जन्म व्यर्थच होय. म्हणजे 11व्या श्लोकामध्ये सांगतात की लोकांची जी वृत्ती जी आहे ती मूर्तीमध्येच अडकली, आकारामध्येच अडकलेली आहे, त्या आकाराच्या बाहेर निघतच नाही लोक. आणि म्हणून ज्यांची मजविषयी अशा प्रकारची समजूत असते की देव जेवतो, देव झोपतो, देव खातो, हे सगळे जे काय त्यांच्या भावना आहेत त्यांचा जन्म व्यर्थच. जैसे वर्षी विन मेघ, त्यांचा जन्म व्यर्थ आहे हो. त्यांचा जन्म कसा आहे, जैसे वर्षी विन मेघ, जसे आकाशामध्ये ढग आल्यात पण आता पावसाला नाही आणि ढग आल्यात, काय कामाचे आहेत का ते. ढग आल्यात पण पावसाला ऋतू नाही आहे, ऋतूच गेला पावसाला. आणि पावसाला संपल्यानंतर उन्हाळ्यामध्ये ढग आल्यात, काय कामाचे आहेत का ढग, ते उलटे त्रासदायक आहेत ते. तसं ही भक्ती त्रासदायक असंच ज्ञानोबांना हे सांगायचं की ही भक्ती तुम्हाला त्रासदायक होईल. समजून घ्या काय सांगतात ज्ञानोबा, व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित मनन करा. म्हणून मननशील लोकांशी अखंड देवा हरनिशी, पाहता त्यांच्या संचिताशी जोडा नाही. जे मनन करतात त्यांच्या जवळच भगवंत आहे. चर्चा करण्यासाठी समोर माणूस पाहिजे, पण मनन करण्यासाठी कोणाचीच गरज लागत नाही. स्वतःच्याच मनाशी एकरूप व्हा, स्वतःशीच बोला. म्हणजे काय, तुमच्या अंतरीच्या अंतरात्म्याशी तुम्हाला बोलता येतो. तुम्ही बोला, बोलून बघा.
अहोरात्र आपल्याला तोच चालवतो, तोच आपल्याशी बोलवतो, तोच आपल्याला बुद्धी देतो आणि तोच आपल्याला भगवंताशी एकरूप करून देतो. आणि आपल्याला त्याचीच ओळख नसेल तर जे जे करशी आणि काही नामा परते तत्व नाही. ज्याच्याकडे नाम नसेल, नाम तत्वरूपाने आहे आणि ते आपल्या हातात आलं नाही. हाकारुनी सांगे तुका नाम घेता. तुकाराम महाराज सांगतो, हा ओरडून ओरडून सांगतो, अरे बाबांनो नाम घ्या, नाम नाम घेता राहा, एक क्षण पण थांबू नका. सगळं त्याच्यावर आधारित आहे बरं का. सगळं कशावर आधारित आहे? अंतर्मुख होण्यावर आहे, कुंडलिनी जागृतीवर आहे. ज्याची कुंडलिनी जागृत झाली नाही त्याला हे ज्ञान नाही कळायचं. म्हणून लोक म्हणतात आपल्याला वेडी लोक आपल्याला अजून वेडी समजतील की हे काय बोलतात ना, हेच बरोबर आहे, तुमचं चुकलं आहे. पण आपण ते सिद्ध करू शकत नाही का? त्यांच्याकडे अनुग्रह नाही आहे, त्यांना तसा नाम देणारा गुरु नाही आहे, ते मंत्रावरच चालल्यात. जो ज्या मार्गाला जातो त्याला ते खरं वाटतं, पण नाही, खरं नाही ना ते. आणि खरं आपल्याला अनुभूती यावी म्हणून प्रत्येकाने नामाला एवढी किंमत काय? कारण नामातूनच सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आपल्याला मूळ काय? आपलं नामच आहे ना. त्या नामाकडे लोक जातच नाही, बाहेरच्या बाहेर चालले सगळं. नाही अंतर्मुख होत, नाही काय नाही ध्यान करत. या लागे जन्मलेची ते मोघ. ज्यांची मधविषयी अशा प्रकारची समजूत असते, जैसे वर्षी विनमेघ. जसं पावसाला नाही आणि ढग आल्यात, थोडा वेळ पडतील आणि ते सगळे नासधूस करतील. असे ढग आहेत की ते नासधूस करून जातात. आंब्याला मोहर आलंय, काही झाडांना फुलं आल्यात, फळं यायची आता वेळ झालेली आहे आणि पाऊस पडला, सगळं निघून जातो, काहीच कामाचा नाही तो. तशी भक्ती आपली सांगतात. कशी भक्ती आहे? वर्षीय विना मेघ. जसं पावसाला आणि पाऊस पडला, मेघ आला आकाशामध्ये, नुसते मेघ आकाशामध्ये आलं तरी पण त्यांचा फळांवर, फुलांवर, भाजीपाल्यांवर त्यांचा काय होतं? इफेक्ट होतो आणि ते करपले जातात. ते जे ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला ते व्हायलाच पाहिजे. म्हणून आपलं आता आयुष्य निघून चाललेलं आहे, तर प्रत्येकाने हे जे आता सांगितलं 11व्या अध्यायामध्ये की देव खातो, देव झोपतो, हे जरा बाजूला ठेवा, ज्ञानोबा सांगतात. आणि पुढं काय सांगतात ते बघा. का मृगजलाचे नेतरंग दुरुनीची पाहावे. ही सगळी मृगजलासारखी भक्ती आहे. लांबूनच आपल्याला वाटतं हा काय भक्तिवान माणूस आहे हो, सकाळी मंदिरात जातो, संध्याकाळी मंदिरात जातो, तीर्थाला जातो, सगळीकडे फिरतो, सगळे तीर्थ करून येतो. काय माणूस भारी भक्तिवान भक्त आहे देवाचा. पण तो भक्त नाही आहे. भक्ती तीच आहे की तुमच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं अखंड भजन करणं. कारण तुम्हाला तो अंतरात्मा आज पण आहे, याच्या आधी होता, याच्यानंतर पण तोच असणार तुमच्याकडे. आणि त्याचं भजन करायला कोणी शिकवत नाही. अनेक पंथ जगामध्ये आहेत पण नाही शिकवत. आता काय करणार त्याला? कारण त्यांनाच कळलं नाही काय ते. ज्ञानोबाराय बघा काय सांगतात. आम्ही बोलत नाही बरं काय, ज्ञानोबाराय सांगतात, तुकोबाराय सांगतात, नाथबाबा सांगतात, रामदास स्वामी सांगतात. पण आपण त्यांना सोडून भलतीचकडे चाललो आपण. नाही तर नुकसान कोणाचं होणार आहे? कोणी बा कोणाचे केले, ज्याचे त्याने अनहित केले. बाजारामध्ये गेलो तर आपण 2-4 दुकानं काय करतो, ह्या दुकानात आवडली वस्तू तर त्या दुकानात किती दुकान आपण साडी घ्यायला गेलो, कपडे घ्यायला गेलो. पण भक्ती मार्गाने जी भक्ती मिळेल ती करत बसतो आपण, विचार करतच नाही. मग विवेकवान व्हाल ना तुम्ही. तुमच्याकडे विवेक जागृत नाही का? जी भक्ती चालली 4 ठिकाणी जावा, बघा काय चाललंय. आपण माणूस नको तिकडे जातो, नको ते शोधायला जातो. भक्ती मार्ग शोधायला का जात नाही? आपण जी भक्ती करतो ती बरोबर आहे का ती बघा. जर आपली चुकीची भक्ती झाली तर आपल्याकडे वेळ नसेल नंतर मग. कारण मनुष्य जन्म एकदाच आहे, नंतर मनुष्य जन्म नाही आहे. म्हणून सांगतात की नाही, मनुष्य ध्यान मोल रे,
मिट्टी में ना घोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नाही रे. अरे माणसा, परत हा देह मिळणार नाही रे. मग करा काय ते आता करा. आली या घडी आपली साधा. सावध व्हा, शोध घ्या. किंवा मृगजलांच्या लाटा जशा दुरूनच पाहण्यास योग्य होत, तसं भक्ती लांबूनच बघायची नाहीये. लांबून बघून नाही जमणार. मृगजल आपल्याला लांबून छान दिसतो. एखादा माणूस भक्ती छान करतो, काय पूजा करतो तो, यज्ञ काय, हवन काय, काय काय करतो, पण ती मृगजलासारखी सांगतात ज्ञानोबऱ्या. आणि खरंच सगळी मृगजलासारखी भक्ती आहे. मग खरी भक्ती कोणती आहे? तर खरी भक्ती हे तीच आहे की तुम्ही तुमच्या आंतरीच्या अंतरात्म्याशी अंतर्मुख होऊन, तुम्ही तुमच्या आंतरीच्या आत्म्याशी एकरूप होऊन भक्ती करणं. ती सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती, बुद्धी आत्मे आम्ही एकांती प्रिया जशी. म्हणजे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आहेत, एका आत्मस्वरूपाकडे आणा. सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती, बुद्धी आत्मया मिळे एकांती, बुद्धी आत्मया मिळे. बघा, आत्म्याला येऊन भेटतो. ही भक्ती खरी आहे. आणि तिथे समाधी लागतो. समाधी सुखी केवल, जय बुद्धी होईल निश्चल, तव तू पावशी केवल योग स्थिती. समाधी लागते माणसाची. आणि ही समाधी लागणं फार महत्वाचं आहे. इंद्रियांच्या संगती जाई पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवल, जय बुद्धी होईल निश्चल, तव तू पावशी केवल योग. आणि ती आपल्याला स्थिती जमली पाहिजे. आणि ती स्थिती मिळण्यासाठी भक्ती आहे. अथवा काल्हेरीचे आसिवार, ना तरी ओडंबरीचे अलंकार, की गंधर्व नगरीचे आवार आभासती का. आता ज्ञानोबराय काय सांगतात बघा. अथवा मातीच्या चित्रातील घोडेस्वार, मांत्रिकाने केलेले अलंकार, किंवा संध्याकाळची ढगात दृष्टीस पडणारे नगर जसे भासते. काय सांगितले की ही सृष्टी दाखवली त्यांनी. 8 प्रकारची सृष्टी आहेत. त्या सृष्टीचं वर्णन केलेलं आहे. किंवा या मातीच्या चित्रातले घोडेस्वार. आता मातीचं चित्र आहेत, घोडेस्वार कशातले आहेत? मातीचे आहेत. काय कामाचे आहेत का ते? दिसायला दिसतात. हा फार छान घोडा आहे बरं का. घोडे खूप छान आहेत मातीचे, पण ते खिलोनाच आहे हो ना. खरं आहे का ते? उभे हो आपल्याला वाटतं अरे बापरे, असं वाटतं घोडा खरंच आहे, पण खरं आहे का ते? तसं आपल्याला वाटतं की आपण जी भक्ती करतो, जी काय ते आपल्याला वाटतं खरे, पण खरे आहे का ते? नाही. ते मृगजलासारखे सांगतात ज्ञानोबऱ्या. आता तुम्हाला 11व्या अध्यायामध्ये जे काय सांगितलं, मागे जावा आणि वाचा. परत परत रेफरन्स नको आपल्याला, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. किंवा आपण मातीपासून बनवलेले घोडे असतील, गाया असतील, मोर असतील, खरे आहेत का ते? आपल्याला हुबे वाटतं. अरे बापरे, काय छान असं वाटतं. म्हणजे हुबे वाटतात की ते घोडे आहेत. हुबेहो वाटतं की आपल्याला मोर आहेत का ते? नाही ना, ते मातीचे आहेत सांगतात. मांत्रिकाने केलेले अलंकार, किंवा संध्याकाळी ढगात दृष्टीस पडणारे नगर, किंवा संध्याकाळी आपल्याला आकाशामध्ये संध्याकाळच्या वेळेला, सूर्यास्ताच्या वेळेला जसं ढगांचा आकार असतो बघा. ढगांचा आकार असतो, डोंगरासारखा असतो, झाडांसारखा असतो. काही ठिकाणी आपल्याला चंद्र दिसतो, चंद्राच्या आकाराचे दिसतो. ते ढग असतात बघा. ढगांचा कलर असा असतो की असं वाटतं मोठी गंधर्व नगरी असं वाटतं आपल्याला. पण ती खरी आहे का? ती खरी नाही ना. गंधर्व नगरी नाही ती फक्त तेवढ्याच वेळेपुरती आपल्याला दिसतं. दिसे भासे ते रूप मायेचे. काय लिहिलंय? आपल्याला दिसतं पण ती माया आहे. ती 1 तासाने जातो, नंतर दिसत पण ना आपल्याला. तशी ही भक्ती आपल्याला आपण केलेली व्यर्थ जाणार आहे. व्यर्थ असं ज्ञानोबा सांगतात. आणि म्हणून आपल्याला खरी भक्ती मिळावी म्हणून ज्ञानोबाने आपल्याला ह्या 12व्या अध्यायामध्ये सावध करायला घेतलं. आपल्याला सावध व्हा प्रत्येकाने, की जे काय आपलं चाललेलं आहे भक्ती मार्ग, तो बरोबर आहे का? योग्य दिशेला आहे का? आणि म्हणून आपल्याला श्रीपाद बाबांच्या रूपाने, रामदास बाबाच्या रूपाने, पांडुरंग दिवेकर बाबाच्या रूपाने आपल्याला खरं ज्ञान सांगायला अवतारी पुरुष आले. अवतार महिमा येतो, पण ते लोकांना खरं वाटत नाही का?
कारण त्यांना तशी भक्ती जमत नाही, ते गुरुला शरण जात नाही. तशा गुरुला तत्वदर्शी गुरु, मी नेहमीच माझा शब्द आहे, गुरु तुम्हाला तत्वदर्शी पाहिजे. तत्वदर्शी गुरुला शरण गेला तरच तुमचा हा जो तत्वाचा विरोध आहे तो तुमच्या लक्षात येईल. आणि आपण त्या तत्वदर्शी गुरुला शरण गेलो नाही तर आपल्याला यातनं काही कळणार नाही. सावरी वाढलेल्या सरळा, वरी फळ ना आतू पोकळा, ना स्तन झाले गळा, शेलिये जैसे. आता ती भक्ती कशी सांगतात, शेर जरी सरळ वाढला तरी तो जसा आत पोकळ असतो. म्हणजे काय, आपले बांबू असतात बघा, बांबू पूर्वीच्या काळामध्ये आता असायचे, आता राहिले ना दारं, बांबूचे दारं, टोकर म्हणतात त्याला. आतमध्ये पूर्ण पोकळ असतो तो आणि त्याला फळ वगैरे काहीच येत नाही. तशी भक्ती सांगतात ही. सावरी वाढली या सरळ, वरी फल ना आतू पोकळ. त्याला फळ पण नाही आणि आतून पोकळ असतं, ते काय कामाचं नाही ते. मग ज्या झाडाला फळ येत नाही, ज्या झाडाला फुलं येत नाही, त्या झाडाला फळ येत नाही. तसं आपल्याला ह्या केलेल्या भक्तीतून आपल्याला फळ काय पाहिजे, तर भगवंताची प्राप्ती हा फळ आहे. मग ती भगवंताची प्राप्ती यातून होणार नाही सांगतो. भगवंताची प्राप्ती यातून होणार नाही. या वरील 11व्या श्लोकामध्ये जे काय सांगितलंय त्या भक्तीतून आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. कारण मी सर्वदा सदा स्वतः सिद्ध आहे. तो बाल तरुण वृद्ध मज एक रूपा संबंध जाणते ऐसे. कोणी मला समजतात की देव म्हातारा असतो, देव तरुण असतो, देव वृद्ध असतो. मी तसा नाही, मी सगळीकडे स्वतः सिद्ध आहे, मी सगळीकडे भरलेला आहे. आणि फक्त मला मंदिरातच बघतात आणि त्याला जेवायला काय घालतात आणि मला दागिने काय घालतात. आणि स्वतःचा भ्रम वाढून घेतात आणि प्राणप्रतिष्ठा काय करतात. मी स्वतः सिद्ध, मी सर्वदा स्वतः सिद्धो, मी स्वतः सिद्ध आहे सगळीकडे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी भरलेला आहे. हृदयस्तु नारायण. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी असताना हृदयातल्या देवाचं भजन कोणी करत नाही आणि बाह्य अंगाने सगळीकडे भक्ती चाललेली आहे. तर ती अंतर्मुख होण्यासाठी ज्ञानोबारांनी आपल्याला 12वा श्लोक दिलेला आहे. किंवा शेळीच्या गळ्यात उत्पन्न झालेल्या स्तनातून जसे दूध निघत नाही. शेळीच्या गळ्याला बघा असे 2 असे स्तन असतात, पण ते स्तन काय कामाचे आहेत का, काहीच नाही. ते स्तन दोन्ही बाजूला असे लोंबकळत असतात. त्या स्तनातून आपण जर धरला ते स्तन, त्यातून दूध काढला, निघेल का. तशी भक्ती जी आहे ती शेळीच्या त्या गळ्याजवळ टांगलेलं, काय त्याला काय शब्द वापरले, शेळीच्या गळ्यात उत्पन्न झालेला स्तन बघा. ते गळ्याजवळ जे स्तन निर्माण झाले सेपरेट, तसे ते काय कामाचे नाही स्तन ते शेळीच्या गळ्यामध्ये असतात बघा. तशी ही भक्ती सांगतात ज्ञानोबा. मग आता आपण किती सावध व्हायला पाहिजे. आपण असं सांगायला गेलो तर लोक आपल्याला काय म्हणतील, आपल्याला लोक मारायला उठतील का. लोकांचा भाव तयार झालेला तसा. मग त्या भावातून बाहेर निघा सांगतात ज्ञानोबा. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नाही लिहिलं की नाही. भावाविना भक्ती नाही. भाव तुमचा नामाचा भाव तयार झाला पाहिजे. कुठला पण भाव तयार होऊन जमणार नाही. आणि तो नामाचा भाव तयार झाला तर मुक्ती आहे. आणि नामातून आणि भावातून जे काय बल निर्माण होईल ती खरी भक्ती आहे. काय सांगतात, नामातून आणि भावातून. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, आणि बळे विना शक्ती बोलू नये. आणि त्या नामातून आणि नामाच्या भावातून जे काही शक्ती बळ निर्माण होईल आणि त्या बळाला भक्ती म्हणतात. आणि ती भक्ती आपण कशी करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्ञानोबांनी सावध केलेलं आहे. आपला 3च ओळ्या झाल्या, 172 ते 174 झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, शरद बाबा, आमचे गजानन महाराज यांच्या चरणी समर्पित करत आहे.